लांब केस असो किंवा शॉर्ट हेअर असो, कुठलेही हेअर असले तरी पण ही हेअरस्टाईल तुम्ही फक्त आणि फक्त 5 मिनिटात करू शकता। नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वटपौर्णिमा स्पेशल हेअरस्टाईल। मला हेअरस्टाईल येतात पण मला हेअरस्टाईल करायला जास्त काही आवडत नाही। मला मोकळेच हेअर सोडायला आवडतात, त्यामुळे मी काही सहसा हेअरस्टाईल करत नाही। पण म्हणलं चला, ज्या माझ्या मैत्रिणींना हेअरस्टाईल करायला आवडत असेल आणि आता वटपौर्णिमेचा सण तर आलाच आहे आणि त्याचबरोबर एवढी सिंपल आणि काही झंझट नसलेली फक्त आणि फक्त 5 मिनिटात होणारी हेअरस्टाईल जर भेटत असेल त्यांना, तर का नाही करणार कुणी पण। आणि दिसायला पण एवढी सुंदर वाटते ना। तर आता कशी हेअरस्टाईल आहे आणि काय आहे तुम्हीच व्हिडिओ बघून शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही हेअरस्टाईल नक्की ट्राय करा बरं का। काठपदर साडी असो किंवा पार्टीवेअर साडी, ही हेअरस्टाईल कुठल्याही साडीवरती एवढी शोभून दिसते ना, खूप सुंदर आहे। तर आपण आज करणार आहोत मेसी बन, तेही खूप सोप्या पद्धतीने। इथे काय करायचं आहे, आपले छान केस असे विंचरून घ्यायचे आहे। सगळे केस छान विंचरून झाल्यानंतर आपल्याला त्याचा पोनीटेल घालून घ्यायचा आहे। तर पोनीटेल हा खूप जास्त उंचही नाही आणि खूप खालीही नाही, अशा पद्धतीने आपल्याला घालायचं आहे। आता मी तुम्हाला फक्त बॅक साईडची हेअरस्टाईल दाखवत आहे, कारण फ्रंट साईडची तुम्ही हवं तर पफ पण घालू शकता, वन साईड करू शकता। आता तुमच्या चेहऱ्याला शोभून दिसेल त्या पद्धतीने तुम्ही समोरची हेअरस्टाईल करू शकता, किंवा अगदी मी जसं प्लेन ठेवलं आहे त्या पद्धतीने जरी केलं ना तरी खूप छान वाटते। तर केस विंचरून झाल्यावर पोनीटेल घालून घेतली आणि त्यानंतर मी केसांचे 3 असे पार्ट्स करून घेतले आहे। आपण जी आपली वेणी घालतो ना त्या पद्धतीने आपल्याला वेणी घालून घ्यायची आहे। फक्त ही वेणी घालत असताना थोडीशी आपल्याला लूज सोडायची आहे। तर लूज का सोडायची आहे हे तुम्हाला पुढे कळेलच। मी अशी शेवटपर्यंत माझ्या केसांची व्यवस्थित अशी वेणी घालून घेतली आहे। याच पद्धतीने तुम्हाला ही वेणी घालून घ्यायची आहे। वेणी छान अशी शेवटपर्यंत घालून झाल्यानंतर आता खूप महत्त्वाची स्टेप आहे, मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला वेणीतनं केस असे थोडे थोडे बाहेर काढायचे आहे। म्हणजे असं एक साईड आपल्याला फुगार करून घ्यायची आहे। हीच खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे आणि ह्या स्टेपवरती आपली सगळी हेअरस्टाईल डिपेंड आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे केस असे ओढून ओढून थोडेसे बाहेर काढून घ्यायचे आहे आणि असे मी दाखवते त्या पद्धतीने असं वरती सेट करून घ्यायचं आहे। असं सेट करून झाल्यानंतर आपल्याकडे ज्या यू पिना असतात ना त्या यू पिनाने सिक्युअर करून घ्यायची आहे आपल्याला हेअरस्टाईल। जिथे जिथे आपल्याला गरज वाटते ना तिथे तिथे यू पिना व्यवस्थित अशा लावून घ्यायच्या आहे सगळीकडून आणि आपल्याला आपली हेअरस्टाईल ही पॅक करून घ्यायची आहे। यू पिना लावताना अजिबात कंजूसी करायची नाही, व्यवस्थित पद्धतीने सगळीकडे लावून घ्यायचं आहे। 3 ते 4 पिनांमध्येच ही हेअरस्टाईल आपली व्यवस्थित बसून जाते आणि त्यानंतरही आपण जे वेणीतनं थोडे थोडे केस बाहेर काढले होते ना त्याच पद्धतीने परत वरती ज्यावेळेस आपण सिक्युअर करून घेतो सगळे, तर त्यावेळेस पण असंच आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि बघा, फक्त 5 मिनिटांमध्ये आपली एवढी सुंदर मेसी बन हेअरस्टाईल तयार आहे। तुम्ही कुठल्याही साडीवरती घालू शकतात। आवडली की नाही हेअरस्टाईल नक्की कमेंटमध्ये सांगा। बाय।